तिच्या चेहऱ्यावर वात्सल्याची लाली पसरली होती आणि ती अधूनमधून मादक आवाज काढत होती. तिच्या त्या अतृप्त प्रक्रियेने माझा उत्साह आणखी वाढत होता आणि मी पूर्णपणे रंगात आलो होतो. मी पूर्णपणे उत्साहित झालो होतो आणि मी तिला घट्ट मिठी मारत होतो, तर कधी तिच्या ओठांवर प्रेमाचा वर्षाव करत होतो. तीही मला पूर्णपणे साथ देत होती आणि आता तर वेड्यासारखी माझ्या गळ्यावर आणि ओठांवर ठसे उमटवत होती. तिच्या त्या उष्ण श्वासाने आणि ओठांच्या स्पर्शाने माझं मन बेकाबू झालं होतं. मी आता पुरता वेडा झालो होतो आणि ती पण त्या असीम आनंदाच्या क्षणात पूर्णपणे हरून गेली होती. तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक दिसत होती. मित्रांनो, ही एक सत्यकथा आहे. माझा एक बालपणीचा मित्र अमोल आणि त्याची बायको पूजा हे दोघेही एका मोठ्या शहरात नोकरी करत होते. दोघेही एकाच कंपनीत कामाला असल्यामुळे त्यांची चांगली सोय झाली होती. मलाही सतत त्या कंपनीत काही ना काही कामासाठी जावे लागत असल्यामुळे माझे त्यांच्या घरी येणे जाणे असायचे. नात्याने जरी तो मित्र असला तरी अमोल आणि माझी मैत्री खूप घट्ट होती. आम्ही सतत एकत्र राहत होतो आणि आमच्यात इतकी आपुलकी होती की लोक आम्हाला सख्खे भाऊ समजत होते. अमोल स्वभावाने अगदी खूप चिडचिडा होता. त्याला लगेच राग यायचा आणि तो कोणावरही भडकायचा. पण गंमत म्हणजे जेव्हा त्याला गरज असे तेव्हा मी नेहमी त्याला मदत करत असे आणि त्यामुळे तो माझ्यावर कधीच राग करत नसे. आमच्या मैत्रीचे समीकरण थोडे वेगळेच होते. पूजा स्वभावाने तशी बरी होती, शांत आणि समजूतदार. प्रत्येक गोष्टी ती व्यावहारिक फायदा तोटा बघायची सवय होती. ती जास्तच भावूक नव्हती, पण तिच्या मनात सगळ्यांबद्दल आदर होता. अमोल आणि पूजाचे जीवन तसं सुखी दिसत होतं आणि दोघांमध्ये प्रेम होतं. मला त्यांच्या घरी राहायला खूप आवडायचं, कारण तिथे मला घरच्यासारखं वाटायचं. त्यांच्यासोबत गप्पा मारण्यात आणि वेळ घालवण्यात मला खूप आनंद मिळायचा. त्यामुळे त्या एवढ्या मोठ्या शहरात माझं कोणीतरी आपलं आहे याची भावना माझ्या मनात नेहमी असायची. अमोलला पूजासारखी समजूतदार बायको मिळाल्यामुळे त्याचा संसार सुखाचा चालला होता. दोघांमध्ये प्रेमाने सामस्य होते, त्यामुळे त्यांच्या जीवनात आनंद आणि समाधान नांदत होतं. मला त्यांना एकत्र बघून खूप बरं वाटायचं. दिसायला पूजा बरीच मागव होती, पण ती फार सुंदर होती असं नाही. पण चार चौघांमध्ये जरी असली तरी तिचे मोठे आणि टपोरे डोळे व लांब सडक केस कोणाचेही लक्ष वेधून घेत. तिचे एका विशिष्ट प्रकारचे आकर्षण होतं. एकदा अमोलला त्याच्या कंपनीने ट्रेनिंगसाठी दुसऱ्या शहरात पाठवले, पण पूजाचे माहेर दूर असल्याने आणि तिला कंपनीतून सुट्टी मिळत नसल्यामुळे तिला एकटीने थांबावे लागले. मला तिच्या एकटेपणाची जाणीव होती आणि तिच्याबद्दल काळजीही वाटत होती. नेमकं त्याच वेळी मलाही त्या शहरात कामासाठी मुक्काम करावा लागला. आता अमोल घरी नाही म्हटल्यावर मला त्याच्या घरी मुक्काम करणं योग्य वाटलं नाही. मला असं वाटलं की तिच्या एकटेपणा तिला आणखी असुरक्षता वाटू शकते. त्यामुळे मी सरळ एक हॉटेल घेतली आणि तिथे रूम बुक करून टीव्ही पाहत बसलो. मनात कुठेतरी पूजाच्या सुरक्षितेची आणि तिच्या एकटेपणाची काळजी होती. मी हॉटेलवर पोहोचून थोडा वेळ टीव्ही बघत होतो. तेवढ्यात माझा फोन वाजला. तो अमोलचा होता. अमोल कॉल करून म्हणत होता त्याला माझी आठवण कशी काय आली असेल किंवा पूजाची काही बातमी देण्यासाठी त्याने फोन केला असेल. या विचाराने मी उत्सुकतेने फोन उचलला. त्याच्या आवाजात काय असेल याची मला उत्सुकता होती. त्याने मला पूजाला 5,000 रुपये पोचवायला सांगितले. त्याच्या त्या अनपेक्षित सूचनेने मी थोडा गोंधळलो. त्यावर चुकून माझा तोंडून निघून गेलं, मी शहरात आलो आहे, उद्या देईन. मला खरं तर त्याला सांगायचं नव्हतं की मी शहरात आहे, पण बोलायच्या अवघडात ते निघून गेलं. माझं ते बोलणं ऐकून तो थोडा अडखळल्यासारखा म्हणाला, काय? पूजाने मला असं काही सांगितलं नाही की तू आलास? त्याच्या या प्रश्नाने मला ओशाळल्यासारखं झालं. मी त्याला समजावत म्हणालो, अरे तिला माहीत नाही मी हॉटेलवर थांबलो आहे. ती एकटीच आहे ना घरी, म्हणून नाही गेलो. मला तिला एकटेपणात असुरक्षता वाटू नये याची काळजी होती. तो थोडा नाराजीच्या स्वरात म्हणाला, काय तयार झालं घर सोडून हॉटेलवर बुक रूम करून राहिलास? का बरं?
त्याच्या त्या बोलण्यात एक प्रकारची हक्काची नाराजी होती. मी त्याला समजावायचा प्रयत्न करत होतो. अरे बरोबर नाही वाटत, तू असताना वेगळी गोष्ट असते. तो थोडा हसून म्हणाला, आलास मोठा शहाणा, उद्या गुपचूप घरी जा, ठेवतो आता, सकाळी लवकर उठायचं आहे. त्याच्या त्या आदेशाच्या विनंतीने मी थोडा विचारात करत म्हणालो, ठीक आहे, बघतो उद्या, गुड नाईट. आणि मग मी फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी तसं जास्त काही काम नव्हतं, पण आता अमोलने हे नवीन काम माझ्या गळ्यात टाकलं होतं. खरं तर पैसे द्यायचे काही नव्हते, पण एवढा लांब 25 ते 30 किलोमीटर जायचं माझ्यावर जीवावर आलं होतं. मला वेळेचा आणि प्रवासाचा कंटाळा होता, पण पूजाने सांगितलं होतं आणि पूजा एकटी होती, त्यामुळे मला जावं लागणार होतं हे मी जाणत होतो. मनात थोडा नावाडीचा भाव होता, पण कर्तव्यभावाने मी तयार झालो होतो. दुसऱ्या दिवशी मी पूजाला फोन केला तर तिच्याकडे गाडी नव्हती, त्यामुळे तिला माझ्या हॉटेलपर्यंत यायला बराच वेळ लागणार होता. मला अवघडल्यासारखं वाटलं. तिला त्रास द्यायला नव्हता आणि अमोलने पैसे तिच्यापर्यंत पोहोचवायला सांगितले होते. शेवटी जाऊन यावं असं ठरवलं आणि मी तडकन अमोलच्या घरी गेलो. तिने दरवाजा उघडला. तिच्या चेहऱ्यावर थोडी आपुलकीची भाव दिसत होती. ती म्हणाली, माफ करा हो, माझ्यामुळे तुम्हाला उगाच एवढा लांब यावं लागलं. तिच्या त्या प्रेमळ बोलण्याने माझा कंटाळा कुठल्या कुठे पळून गेला. मी घरात शिरत हसून म्हणालो, अहो तरी दे मला. ती म्हणाली, बसा, चहा घ्या किंवा कॉफी. मी कॉफी म्हणालो. असं म्हणून ती किचनमध्ये जाऊ लागली. मी तिला कुतूहलाने विचारलं, कुठे बाहेर जाणार आहेस का? ती म्हणाली, अहो ते मागे हप्त्याने मोबाईल घेतला होता ना, तो शेवटचा हप्ता भरून यायचा आहे, पण आता फोन गेला तर म्हणाले उद्या येईन. तिच्या बोलण्यात थोडी नाराजी जाणवत होती. मी तिला समजावत हसत म्हणालो, अच्छा पूजा, स्वयंपाक वगैरे काही करू नकोस, मी कॉफी घेऊन लगेच निघेन. मला तिला जास्त त्रास द्यायचा नव्हता आणि माझं काम झालं की मला परत यायचं होतं, पण तिच्यासोबत बोलताना मला अनोखा आनंद येत होता. हे थोड्या वेळात मी निघेल. ती थोडी निराश झाली आणि किचनमधून म्हणाली, म्हणजे तुम्ही आज थांबणार नाही का इथे? मला यायचं होतं गावाकडे. मला वाटलं तुमच्यासोबत जाईन. मयूरचं लग्न आहे ना परवा. तिच्या त्या अनपेक्षित बोलण्याने मला थोडा गिल्टी वाटलं. मला तिच्या गावाला जायची इच्छा आणि मयूरच्या लग्नाबद्दल आठवण झाली. खरं तर मी तिला सोबत घेऊन जाऊ शकलो असतो. तिच्या निराशेचा सूर ऐकून मी तिला आश्वासन देत म्हणालो, अरे हो, मग थांबेन मी आजचा दिवस. मग जेवण नको, उद्या सकाळी येईन मी तुम्हाला घ्यायला. माझं सकाळी येईन ऐकून ती कुतूहलाने म्हणाली, सकाळी येईन म्हणजे कुठे राहणार? लॉजवर? सकाळीच अमोल ओरडला. तिच्या त्या काळजीभऱ्या प्रश्नाने मला आश्चर्य वाटत होतं. अमोल तिला का ओरडला असेल याचा विचार माझ्या मनात आला. अमोलच्या ओरडण्याबद्दल ऐकून मला थोडी काळजी आणि राग दोन्ही आला. तो तिला का ओरडत असेल हे मला समजत नव्हतं. मी तिला सहानुभूतीने विचारत होतो, पण तिने लगेच पुढचे वाक्य बोलून विषय बदलला. तिच्या बोलण्यातून मला जाणवलं की ती एकटी आहे आणि तिला कोणीतरी आधार देणारा हवा. तिच्या माझ्यासोबत गावाला यायचं होतं आणि तिच्या मनात माझ्या भावाच्या लग्नाची उत्सुकता होती. अमोलने ओरड्याचं ऐकून मी थोडा विचार करत बसलो. बघू तर तुमच्या फ्लॅटमध्ये बेडरूम नाहीत. मला तिच्या एकटेपणात तिला अधिक असुविधा होऊ नये याची काळजी होती. ती माझ्या बोलण्यावर हसून म्हणाली, हो, हा मिळाला ना तेच नशीब आहे. 2 लोकांना कशाला हो मोठं घर. तिच्या त्या समाधानी बोलण्याने माझं मन थोडं शांत झालं. मी तिला समजावत म्हणालो, तसं नाही ग, तुम्ही दोघेही मला इथे यायला सांगत आहात म्हणून वाटलं. मला त्यांच्या आपुलकीची जाणीव होती, पण मला त्यांना जास्त त्रास द्यायचा नव्हता. ती हसत म्हणाली, अहो आता पण तर आपण दोघेच आहोत ना. हा तिच्या सहज बोलण्याने वातावरणातला तणाव थोडा कमी झाला. मी तिला म्हणालो, आलो पूजा, एक काम कर, कॉफी तूच पी, मी आता झोप काढतो. एक रात्री झोप नाही झाली माझी व्यवस्थित. असं म्हणून मी बेडवर पडलो. ती माझ्याकडे बघून हसली आणि बाहेर आली. मग थोड्या वेळाने ती परत आली आणि म्हणाली, मी पण पडणार होते, रात्री लाईट नव्हती आणि माझी पण झोप झाली नाही. असे म्हणून तिने बेड शेजारी गादी अंथरली. मी डोळे हलके उघडे ठेवून ती काय करत आहे ते पाहत होतो. ती वाकून गादीवर बेडशीट टाकत होती आणि तिची ती शांतपणे काम करण्याची पद्धत बघून मला बरं वाटलं. तिने गुलाबी रंगाची सुंदर साडी नेसली होती. गादीवरील बेडशीट व्यवस्थित करण्यासाठी ती गुडघ्यावर बसून वाकली
आणि त्या अवस्थेत ती खूपच मनमोहक दिसत होती. तिच्या साडीचा रंग तिच्या गोऱ्या रंगाला अधिकच उठून दिसत होता. तिने बेडशीट व्यवस्थित केली आणि मग उशी ठेवून हलकीच पाठ टेकवली. तिच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत होता. थोड्याच वेळात ती शांतपणे झोपली आणि मी तिला निहाळू लागलो. तिच्या चेहऱ्यावरील निरागस हास्य आणि झोपलेले शांत रूप बघून माझं मन शांत झालं. रात्र संपत आली होती. अंधार हळूहळू विरत होता, पण माझे डोळे अजूनही जड होते आणि काही वेळाने मी सुद्धा झोपी गेलो. सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा सकाळचे 8 वाजले होते. सूर्यप्रकाश खिडकीतून डोकावत होता. पूजा तिच्या गादीवर नव्हती. ती किचनमध्ये काहीतरी करत होती. भांड्यांचा आवाज येत होता. थोड्याच वेळाने ती रूममध्ये येऊन 2 कप चहा घेऊन आली. हसमुख, अगदी निर्मळ. मी चहा घेतला, थोडा फ्रेश झालो. काही वेळाने पूजाने आमच्या दोघांसाठी जेवण बनवले. डोसा, नारळाची चटणी आणि गरमागरम सांबर. आम्ही सोबत जेवण केले, गप्पा मारत हसत. पण त्या हसण्यामागे काहीतरी गूढ होतं. जणू काही वेगळंच घडणार होतं. आता माझी निघण्याची वेळ झाली होती. मी पूजेचा निरोप घेणार तितक्यात तिचा फोन वाजला. वाजताच राहिला. सतत पूजाने फोन उचलला. हॅलो. दुसऱ्या बाजून कोणीतरी घाईघाईत बोलत होतं. पूजाचा चेहरा पांढरा पडला. तिचे हात थरथरले. फोन तिच्या हातून खाली पडायला लागला आणि ती स्वतःही अमोल, अमोलचा. तिच्या तोंडून फक्त हे शब्द निघाले. फोनवर कोणीतरी कंपनीतला माणूस सांगत होता, अमोलचा अपघात झाला. ट्रकने त्याची गाडी चिरडली होती. तो जाग्यावरच मरण पावला. पूजा चक्कर येऊन पडणार होती. तिचे डोळे मिटले गेले होते. हात सैल पडले. तितक्यात मी धावत तिच्याकडे गेलो. तिला आधार दिला. ती काहीच बोलण्याच्या स्थितीत नव्हती. फक्त हुडके फोडत रडत होती. तिच्या डोळ्यातली पोकळी पाहून माझी छाती फाटू लागली. मी तिला हळुवारपणे खुर्चीवर बसवलं आणि फोन उचलून त्या माणसाशी बोललो. अपघात कुठे झाला? त्या व्यक्तीने पत्ता दिला. पुण्याजवळच्या एका भीषण वळणावर. काहीच वेळात मी पूजाला घेऊन त्या शहराकडे निघालो. गाडीत ती शांतता होती, अतिशांतता, जी अंगावर काटा आणणारी होती. वाटेत पाऊस सुरू झाला. जणू निसर्गही तिच्यासोबत रडत होता. तिथे पोहोचलो तेव्हा अमोलचा मृतदेह त्या थंडगार पोंचीत पडला होता. पूजाने एकदा पाहिलं आणि तिचा जीव बाहेर पडला. मी तिला सावरत अंत्यविधीचा सर्व कार्यक्रम आटपवला. डोळ्यात पाणी नव्हतं, कारण आता सगळं ओसरलं होतं. त्यानंतर पूजाची तब्येत आणखीनच खराब झाली. तिला ताप येत होता. ती बेशुद्ध होत होती. तिला सांभाळण्याची जबाबदारी आता माझ्यावर होती, कारण त्या शहरात फक्त मीच एक होतो, त्यांचा जवळचा, एक एकटा मी. पण अपराधी वाटत होतं. अमोल गेला, पण त्याच्या डोळ्यांनी माझ्याकडे काहीतरी मागणी केली होती. पूजेला सोडू नकोस. त्या रात्री मी तिच्याजवळ बसून होतो. अंधारात कुठेतरी कुत्री भुंकत होती. वीज चमकली आणि एकदम गडगडाट झाला. पूजा जागी झाली. तिने माझा हात घट्ट पकडला. अमोल, अमोल मला सोडून गेला का? तिच्या डोळ्यात भीती होती, विश्वासघाताची. मी काही बोलू शकलो नाही, कारण त्या रात्री त्या गारठ्यात मला सुद्धा वाटत होतं जणू अमोलची सावली आजूबाजूला घुटमळत होती. आणि मी फक्त माणूस होतो, जो वेळेच्या क्रूर वळणावर उभा होतो. मी ते शब्द बोललो, पण ते शब्द माझ्याच अंगावर येऊन आदळले. तुम्ही माझ्या जिवलग मित्राची बायको आहात. होय, ती होती अमोलची पूजा. अमोल जो आता या जगात नव्हता. पण मग हे हात का थरथरतात? ही नजर तिच्याकडे का विसावते? ही श्वासोश्वास तिच्या नावाचा जप का करते? पूजा माझ्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण त्या पाण्यात एक वेगळीच चमक होती. कृतज्ञते पलीकडची, मैत्री पलीकडची. ती म्हणाली, भाऊजी, तुम्ही माझ्या आयुष्यात आला नसते तर मी बुडून गेले असते. मी हसण्याचा प्रयत्न केला. पूजा, तू बलवान आहेस. तुला फक्त हात देणारी हवी होती. तिने डोके हलवले. तो हात फक्त तुमचाच होता आणि राहील. तिच्या त्या शब्दांनी माझ्या छातीत काहीतरी हलकेच दाबलं. मी ते दाबणं स्वतःपासून लपवण्याचा प्रयत्न केला, पण संध्याकाळ झाली तशी तीच सावली खोलीत पसरली. तिचे शब्द माझ्या मनात घर करून राहिले. तो हात फक्त तुमचाच होता. रात्रीची वेळ झाली. मी नेहमीप्रमाणे बेडवर झोपलो होतो. पूजा खाली गादी टाकून झोपली होती. आता हे आमचं रोजचं होतं, पण त्या रात्री काहीतरी वेगळं होतं. हवेत ओलसरपणा होता. ढगांमुळे चंद्र लपला होता. खोलीत अंधार अधिक दाट झाला होता. मी पालथा पडून होतो. डोळे मिटले होते, पण मेंदू जागा होता. खालून पूजाचा श्वासांचा आवाज येत होता, हलका लयबद्ध. ती झोपली होती का? नक्की नव्हती.
कारण तिच्या श्वासांचा तालबद्ध कधीकधी एक छोटासा खोल उपसा मिसळत होता, जो झोपल्याचा नसतो. मी हळुवारपणे बेडच्या अगदी कडेला सरकलो. अर्धवट पालथा पडून माझा एक हात मी खाली सोडला. जणू तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खोलीत अंधार होता, पण चंद्राचा मंद प्रकाश पडद्यातून गळत होता. त्या मंद उजेडात पूजाने शांत रूप अधिकच सुंदर वाटत होते. तिचे केस विस्कटलेले, ओठ थोडेसे उघडे, श्वास हलका आणि स्थिर. मला वाटत होतं जणू ती मला जवळ येण्यासाठीच ही संधी देत होती. माझं मन एका अनोख्या भरात होतं, भीती आणि ओढीच्या सरहद्दीवर. मी तिला दबक्या गारुडी आवाजात हाक मारली, पूजा, ओ पूजा. तिच्याकडून कोणताच प्रतिसाद नव्हता. ती गाढ झोपेत होती. तिच्या त्या अबोल भोळ्या झोपेला मी व्यत्यय आणू इच्छित नव्हतो, पण माझ्या मनात एक अनोखी ओढ निर्माण झाली होती. तिच्या शांत झोपेत रूप माझ्या डोळ्यात स्थिरावलं होतं. तिच्याजवळ असूनही तिला स्पर्श न करणे कठीण होतं. माझं मन दोन बाजूंनी तुटलं होतं. एका बाजूला कर्तव्य आणि आदर, तर दुसऱ्या बाजूला एक गूढ आकर्षण, उत्सुकता आणि अज्ञाची चाहूल. त्या शांत वातावरणात माझ्या मनात विचारांनी घोटमाळा केली. तिच्याकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने माझी हिंमत आणखी वाढली. हळुवारपणे, जणू ती फुलासारखी कोमल आहे हे लक्षात ठेवून, मी तिच्या हाताला हलका स्पर्श केला. तिचा हात थंडगार आणि मऊ, तरीही ती जरासुद्धा हलली नाही. तिच्या या निष्काळ शांततेने माझ्या मनात शंका निर्माण केली. ती खरोखर झोपली होती का? माझ्या मनात एक विचित्र विचार आला आणि मी लगेच हात मागे घेतला. अगदी त्या क्षणी योगायोग होता की तिने जाणून बुजून केलं. तिने विरुद्ध बाजूला तोंड केलं. तिच्या अचानक झालेल्या हालचालीने माझं मन गोंधळलं. तिचा श्वास बदलला आणि मग झोपेच्या अर्धवट अवस्थेत ती म्हणाली, ती गादी खराब आहे, पाठ दुखेल तुमची, तुम्ही झोपा खाली, मी वर झोपते. तिचा आवाज इतका मऊ होता की तो चंद्रप्रकाशासारखा तरळ वाटत होता. ती अजूनही अर्धा झोपलेली होती, पण तिच्या शब्दात मला काळजी होती, माझ्या पाठीशी, माझ्या आरामाची. त्या अनपेक्षित बोलण्याने मला एकाच वेळी दोन गोष्टी जाणवल्या. एक, ती जागीच होती आणि मी जे काही केलं ते तिने अनुभवलं होतं. आणि दोन, तिने मला दूर न सरकता उलट माझ्यासाठी स्वतःहून खाली झोपायचा प्रस्ताव ठेवला. तिच्या सरळ, स्पष्ट पण प्रेमळ बोलण्याने माझ्या मनातील चुकींची गुंतागुंती विरली. मी हसलो स्वतःवरच. मी मुकाट्याने उठलो, एक उशी घेतली आणि बेडजवळ खाली गादीवर झोपलो. खाली झोपल्यावर एक वेगळंच विश्व मला भेटलं. माझ्या डोळ्यासमोर बेडची धार होती आणि तिथून वरती पूजाचा हात हळूहळू बेडच्या कडेवरून खाली आला. जणू ती मला शोधत होती. तिचे बोटे हवेत भटकत होती. माझ्या मनात धडधड वाढली. ती खाली झोपल्यावरही माझ्या मनात तिच्याबद्दल आदर आणखी वाढला. तिच्या श्वासांचा हलकासा आवाज, अधूनमधून तिच्या ओठांतून निघणारी हलकीशी उसासा, तिच्या शांत झोपेचं रूप, हे सगळं माझ्या अगदी जवळ होतं. त्या रात्री आम्ही एकाच खोलीत होतो, एकमेकांच्या हलक्या जवळ होतो, पण तरीही सन्मानाच्या एका अदृश्य रेषेने बांधले गेले होतो. तिची पाठ अजूनही माझ्याकडेच होती. झोपेत ती खूपच शांत होती, मात्र जसा वेळ गेला तशी तशी ती माझ्या दिशेने हलकीशी वळत गेली. तिचा हात बेडच्या कडेला लटकला होता आणि एका क्षणी माझ्या गाढातून, किंवा कदाचित तिलाही नकळत, तिचे बोटे माझ्या हाताला हलकीशी टेकली. थरथरत्या स्पर्शाने चंद्रप्रकाशातल्या पालापाचोळ्यासारखी तो स्पर्श विजेसारखा माझ्या अंगावरून गेला. पण मी हात हलवला नाही, तिनेही नाही. त्या स्पर्शात, त्या मौनात शब्दांपेक्षा मोठं काहीतरी बोललं जात होतं. माझं मन काही ऐकायला तयार नव्हतं. मी हळूच तिला हात लावला, तिला स्पर्श अलगद केला, पण तेवढ्यात तिने अचानक माझा हात पकडला. तिच्या त्या तात्काळ प्रतिसादाने मी क्षणभर पूर्णपणे स्तब्ध झालो. माझ्या मनात धडपड सुरू झाली. मी घाबरून लगेच विरुद्ध दिशेला तोंड करून डोळे गच्च मिटवून घेतले आणि काहीच बोललो नाही. माझ्या मनात भीती आणि वैशालीपणाची भावना दाटून आली. हे मी काय करत होतो असा विचार माझ्या डोळ्यात फिरू लागला. ती तिथून झटक्यात उठली आणि वर बेडवर झोपली. तिच्या त्या घडल्या प्रकारामुळे ती नक्कीच जागी झाली होती आणि अतिशय घाबरलेली होती, हे मला तिच्या हालचालीवरून स्पष्ट जाणवलं. मी मनातल्या मनात विचार केला, हे काय करून बसलो मी? नुसतं एका क्षणासाठी, स्पर्शासाठी आपण एवढी मोठी किंमत मोजणार आहोत? माझ्या चुकीची जाणीव मला अस्वस्थ करत होती. माझं मन मला आता सांगत होतं, आपण केलं तर काहीच नाही, पण आता असंही प्रॉब्लेम होणारच आहे, मग सगळंच उरकून टाकू.
एका क्षणासाठी माझ्या डोक्यात चुकीचे विचार आले. मी माझ्या मनाची पूर्ण तयारी केली आणि हळूच तिच्या जवळ गेलो. तिने ते पाहिलं. तिच्या डोळ्यात भीती आणि आळसपणा स्पष्ट दिसत होता. आता काय होणार या विचाराने माझे हृदय धडधडत होतं. आणि ती बेडवर झटक्यात उठून बसली. तिच्या डोळ्यात अनपेक्षित भीती आणि अचर स्पष्ट दिसत होते. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, आकाश, काय करताय तुम्ही? काय आहे तुमच्या मनात? मी मान खाली घातली. डोळ्यात पाणी उभे होते. हात जोडून तिला म्हणालो, मला माफ कर पूजा. मी तुझा गुन्हेगार आहे. माझ्या मनात तुझ्याविषयी वाईट विचार आले. पण मी खरं सांगतो, मला तू खूपच आवडतेस. मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. पूजा एकटक माझ्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात प्रेम, क्षमा आणि एक वेगळीच ओलसर चमक होती. तिचे ओठ किंचित थरथरले. मी पुढे म्हणालो, मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे. जर तुझी इच्छा असेल तर ठीक, नाहीतर मी आजच इथून कायमचा निघून जाईल. हातातली बॅग खांद्यावर टाकली आणि उठून उभा राहिलो. एक पाऊल पुढे टाकले असता अचानक तिने माझा हात पकडला. हलक्या थरथरत्या पण मधुर स्वरात म्हणाली, हो, मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. मी थबकलो. परत वळून पाहिलं. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण ओठांवर हास्य होतं. ती म्हणाली, आणि मलाही तू खूप आवडतोस. हीच माझी इच्छा होती की तू आणि मी, आपण दोघांनी एक रात्र एकत्र घालवावी. तिच्या या शब्दानंतर हवेत गुलाबी शांतता पसरली. मी तिचा हात घट्ट पकडला. तिने डोळे मिटले. मी हलक्या हाताने तिच्या गालावरून ओले ओले केस मागे सरकवले. मग तिच्या कपाळावर एक हलकी गरम गोड उमळ्यासारखी ओठांची शिक्कामोर्तब केली. ती हळूच माझ्या कानात कुजबुजली, माझी ही इच्छा पूर्ण करणार नाहीस का तू? तिच्या त्या मादक भोळ्या पण सरळ सरळ विनंतीने माझ्या खांद्यावरील बॅग घसरून खाली पडली. खोलीत फक्त तिच्या श्वासांचा गोड आवाज आणि माझ्या हृदयाची ठोके ऐकू येत होते. मी तिच्या शेजारी हळुवारपणे बसलो. तिला संकोच वाटत होता. तिच्या कपाळावर आढ्या उमटल्या. ती हळूच कचरतानासारखी म्हणाली, आकाश, मला काय होतं हे कळत नाही. असं वाटतंय की मी पहिल्यांदाच एखाद्याच्या एवढ्या जवळ आले आहे. तिचे बोलणे ऐकून मी हलकेच हसलो. तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो, उगाच नखरे करत होतीस तू. ती हळूच म्हणाली, आता वेळ नको करू. आता वेळ नव्हता शब्दांचा, वेळ होता भावनांचा. मी तिला हाताने हळूच माझ्याकडे वेचले. तिने अबोल मला काहीतरी सांगत होते. मी तिला घट्ट मिठी मारली. तिचा केसांचा सुगंध, तिच्या गालाची गरमी, तिचा थरथरणारा श्वास सगळेच अप्रतिम होते. मी तिच्या कानाशी हलकेच कुजबुजलो, तू खूप मादक दिसतीस पूजा. मला तू खूप आवडतेस. ती खुश झाली. तिनेही मला घट्ट बिलगून म्हणाली, तुम्ही पण मला खूप आवडता. पण भीती होती ना, म्हणून असे करत होते. आता सांगते, मी पण तुमच्या प्रेमात पडले आहे. तिच्या त्या शब्दांनी माझ्या अंगावर सरसरले. मी तिला हळुवारपणे किस करायला सुरुवात केली. सुरुवातीला तिचे ओठ थरथरत होते. अनोळखी स्पर्शाची हुरहुर भरलेला संकोच. पण हळूच तिनेही डोळे मिटले. तिचे हात माझ्या मानेवर गेले. तिनेही मला उत्तर दिलं. तिच्या ओठांचा तो स्पर्श अनपेक्षित होता, पण त्यात एक गोड अडचण, एक नसलेली गरज साफ जाणवत होती. थोड्याच वेळाने तिने मला पूर्ण साथ द्यायला सुरुवात केली. हवेत तिच्या हलक्या सुस्कारांचे संगीत पसरले. मी हळूच तिच्यासोबत प्रेम करायला लागलो. माझ्या स्पर्शाने तिच्यात एक दिव्य ऊर्जा संचारली. माझे बोट तिच्या गालावरून, ओठांवरून, मग सगळ्यावरून हळुवारपणे सरकले. प्रत्येक स्पर्शाने ती थरथर करत होती. मी तिच्या गालावर, गळ्यावर, कपाळावर हलके हलके किस करत गेलो. ती आकाश असे मधुर स्वरात काहीतरी बोलत होती. मी तिला आणखी जवळ ओढत होतो. जणू काही तिला भीती होती की मी थांबलो तर हा क्षण संपेल. माझे दमलेले श्वास त्या शांत खोलीत घुमत होते, पण ते श्वास थकलेले नव्हते, तर प्रेमाने भरलेले होते. आम्ही दोघेही त्या क्षणाचा मनसोक्त आनंद घेत होतो. एका नव्या रोमांचक अनुभवाच्या दिशेने आम्ही एकत्र प्रवास करत होतो. मी तिच्या गालावर हरवल्यासारखे किस करत होतो. तिचे डोळे मिटले, ओठ थोडे उघडे, आणि ती पूर्णपणे माझ्यात हरवली गेली होती. मी तिच्या कानात कुजबुजलो, हा क्षण कधीही संपू देणार नाही पूजा. तू माझी आहेस, फक्त माझी. तिने डोळे उघडले. तिच्या डोळ्यात प्रेम, विश्वास आणि एक तेज होतं. ती हसली. त्या हास्यात संपूर्ण विश्व सामावले होते. तिच्या चेहऱ्यावर वात्सल्याची लाली पसरली होती.
आणि ती अधूनमधून मादक आवाज काढत होती. तिच्या त्या अस्फूर्त प्रक्रियेने माझा उत्साह आणखी वाढत होता आणि मी पूर्णपणे रंगात आलो होतो. मी पूर्णपणे उत्साहित झालो होतो आणि तिला घट्ट मिठी मारत होतो, तर कधी तिच्या ओठांवर प्रेमाचा वर्षाव करत होतो. तीही मला पूर्णपणे साथ देत होती आणि आता तर वेड्यासारखी माझ्या गळ्यावर आणि ओठांवर ठसे उमटवत होती. तिच्या त्या उष्ण श्वासाने आणि ओठांच्या स्पर्शाने माझं मन बेकाबू झालं होतं. मी आता पुरता वेडा झालो होतो आणि ती पण त्या असीम आनंदाच्या क्षणात पूर्णपणे हरून गेली होती. तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक दिसत होती आणि तिच्या चेहऱ्यावर तृप्तीचे भाव स्पष्टपणे जाणवत होते. ती प्रत्येक क्षणाचा मनस्वस्त आनंद घेत होती आणि तिच्या मनातील इच्छा पूर्ण करत होती. आणि मग तो क्षण आला जेव्हा आम्ही दोघे एका अनोख्या शांततेत विलीन झालो. बघता बघता एक दीर्घ श्वासानंतर शांत झालो. मी तिला एक जोरदार किस केला आणि आम्ही दोघेही एकमेकांच्या मिठीत सामावून शांतपणे झोपलो. त्या रात्री आम्ही 3-4 वेळा एकमेकांना प्रेम सहवास दिला आणि आमच्या दोघांच्याही मनातील अनेक दिवसापूर्वीची अतृप्त इच्छा पूर्ण झाली. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.